नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण माझे गाव काहाली या गावाची सफर करणार आहोत। तर या गावासाठी एक चारोळी सांगते। मातीचा सुगंध ओळ गावाची, साधी माणसं आणि भाषा प्रेमाची। काहाली गाव नाव जरी छोटं, मनानं मात्र सगळ्यात मोठं। गावाकडचा रस्ता धुळीची शान, काहाली गाव म्हणजे आमचा अभिमान, आमचा अभिमान, आमचा अभिमान। मी जेव्हा गावाकडे आली होती 14 एप्रिलला, तेव्हाच मी हा व्हिडिओ बनवलेला होता, परंतु अपलोड करायचा राहून गेला होता। तर मी तुम्हाला माझ्या गावची झेडपी शाळा वगैरे दाखवलेली आहे। तर ते झेडपी शाळेच्या गेटपासूनच मी तुम्हाला इथून सुरुवात करत आहे, आपला गाव दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, माझ्या काहाली गावाची ओळख दाखवत आहे। तर गाव खूप मोठं आहे। तर मी माझ्या गाडीने जिथून जिथून जात आहे, आता मेन रस्त्याने, तेवढंच तुम्हाला दिसणार। त्याच्या डबल गाव आहे मोठं। तर मी इथून आता सुरुवात करत आहे। काहाली हे गाव महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील एक गाव आहे। हे गाव ब्रह्मपुरीपासून 3 किलोमीटर अंतरावर आहे। तर काहाली हे ग्रामपंचायत आहे आणि पोस्ट ऑफिस सुद्धा आहे इथे। ग्रामपंचायत, पोस्ट ऑफिस आणि झेडपी शाळा मी तुम्हाला दाखवलेलीच आहे। तर काहाली गावाच्या जवळपासची शहरे म्हणजे ब्रह्मपुरी, वडसा, देसाईगंज, नागभीड, पवनी। तर काहालीच्या जवळपासची गावे म्हणजे खंडाळा, खेडमक्ता, कालेता, चांदली, नानोरी। हे काहाली गावातील बौद्ध विहार आहे। तर 14 एप्रिलला खूप छान कार्यक्रम इथे पार पडला आणि अश्विनीताई खोब्रागडे यांच्या छान कव्वाल्या झाल्या, भीमगीतं झाली। तर आमच्या काहाली गावामध्ये SC समाज आणि OBC समाज दोनच समाज जास्त आहे। ज्यांना फक्त लहान गावातच राहिलेले आहे, त्यांना त्या गावाचीच माहिती आणि सीमा माहीत असते, पण बाहेरच्या जगाची विस्तृतता, विविधता याचा अभाव त्यांना कधी अहंकार वाढवत असतो। महत्त्वाचे म्हणजे पद जरी कमी असले तरी ज्ञान, अनुभव आणि नम्रता यावरच त्याची खरी ओळख पटत असते। आता मी एका सुंदरशा चौकात आलेली आहे, जिथे काहाली गावातील काही सिनियर सिटीजन बसलेले आहेत। हे जुने लोक फक्त आठवणीचे स्तंभ नाहीत, तर ते आपल्या संस्कृतीचे, परंपरेचे जिवंत प्रतीक आहेत। त्यांनी घडवलेला समाज त्यांच्या अनुभवातून आपल्याला शिकायला मिळतं। काहाली गावातील हनुमान मंदिर हे प्राचीन आहे। आम्ही आमच्या जन्मापासून पाहत आहोत। येथे दररोज भक्तगण हनुमानाची पूजा करत असतात। त्याचप्रमाणे इथे भजन वगैरे होत असतात। माझे बाबा इथे म्हणजे भजनाला वगैरे येत असतात, त्यांनी तबला वगैरे वाजवून देत असतात, इथे त्यांना बोलवत असतात। तर चला आपण त्या पवित्र ठिकाणाची शांती अनुभवूया।
या गावची प्रत्येक गल्ली ना माझ्या ओळखीची आहे. आता तर आम्ही मोठे झाल्यावर काही इकडे भटकलो नाही, पण जेव्हा आम्ही लहान होतो ना तेव्हा खूप फिरायचो इकडे तिकडे. जसं जुनी घर आहेत ना दिसत ती तशीच आहेत, काही घरं नवीन बनलेली आहेत. मी जेव्हा इकडे येते ना तर कहाली किंवा खंडाळा गावामध्ये स्पीकर वाजतच असतात. रोजचेच कार्यक्रम असतात. ही जे 2 गावं आहे ना इतके करमणुकीची गावं आहेत आणि आसपास ब्रह्मपुरी असल्यामुळे तर आणखी म्हणजे छान वाटतंय. इथे बाजूलाच कहाली गावातील तलाव आहे, तर मी तलावाचा स्पेशल व्हिडिओ टाकणार. तर मी आता तुम्हाला तलाव नाही दाखवणार, फक्त गावच दाखवणार. गावामध्ये ट्रॅक्टरची संख्या जास्त झालेली आहे, कारण आता गावामध्ये जर शेती करायची असली तरी ते ट्रॅक्टरच्याच भरोश्यावर करतात. आता बैलजोड्या काही गावामध्ये राहिलेल्या नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचाच वापर केलेला जातो. हे इंद्रदेवाचे मंदिर आहे. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा इथे दंडार नाटक होत होत्या. अंतरून पांघरून घ्यायचे, रात्रभर दंडार पाहायचे आणि सकाळी अजून शाळेत जायचं. दंडारीमध्ये गावातील 2 असे महत्त्वाचे व्यक्ती होती, 2 कॅरेक्टर होते, ज्यांच्याशिवाय दंडारीला म्हणजे मजाच येत नव्हती. ते दोघे नसले की दंडारीला शोभाच येत नव्हती. तर आता ते गावामध्ये काही दिसले नाही. हा मी एक जुना अनुभव सांगितला. कहाली गावामध्ये रोज रात्री 8 वाजता कहाली गावातील स्त्रिया बुद्धवंदना घेत असतात. तर ही एक पवित्र संधी आहे जिथे आपण बुद्धाच्या शांती आणि तत्त्वज्ञानाला मान देतो. बुद्धाने दिलेल्या अष्टांगिक मार्गाने मनशांती, समत्व आणि जगातले दुःख कमी करण्याची दिशा मिळते. म्हणून ही वंदना फक्त श्रद्धा व्यक्त करण्यासाठी नाही, तर आपल्या जीवनात संतुलन आणि ज्ञान आणण्यासाठीही आहे.
गावामध्ये एक नियमसुद्धा बनविला आहे. जेव्हा गावात कोणाचा मृत्यू झाला तर ग्रामपंचायतमधून घोषणा केली जाते. गावामध्ये स्त्रियांचे ग्रुप बनविलेले आहेत. ज्या ग्रुपचा नंबर असेल त्या ग्रुपने मयत व्यक्तीच्या घरी हजर झाले पाहिजे. तेथील स्वयंपाकाचे नियोजन त्या टीमकडे असते. एखादी स्त्री जर गैरहजर असली की तिला फाईन भरावी लागते. तर हे याच्यावरून असं समजते की या गावामध्ये योग्य प्रशासन आहे. इथून माझ्या घराकडेही रस्ता जातो, पण मी घराकडे न जाता मी आता तुम्हाला आणखी गाव दाखवते. गावकऱ्यांना आपले गाव सुधारण्यासाठी गावात प्रशासक कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाते. जर ते गावच्या सुधारणा करत असतील तर आपला गाव योग्य दिशा घेऊ शकतो. मात्र काही वेळा असेही होते की प्रशासक फक्त स्वतःच्या घरगुती गरजा भागवण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि गावातील विकासाकडे दुर्लक्ष करत असतात. गावामध्ये 14 एप्रिलचा कार्यक्रम पार पडल्यामुळे गावातील सगळे लोक आदल्या दिवशी डान्स करू थकून गेलेले आहेत. त्याच्यामुळे गावामध्ये अशी वर्दळ दिसून नाही राहिली लोकांची. सगळे लोक आपापल्या घरी आराम करत आहेत. त्याच्यामुळे आपल्याला फक्त घरच पाहायला मिळणार आहे. प्रत्येक स्त्रीला तिचं स्वतःचं मूल्य आणि स्वाभिमान आहे. लहान पद असो की मोठा, आपला दृष्टिकोन आणि आपल्या कामाची निरंतरता यावर खरी ओळख ठरत असते. मी थोडीशी गावाच्या बाहेर आलेली आहे. इकडे तुम्हाला हे मोकळं मैदान दिसतं. इकडे शेत्या वगैरे आहेत. तर आमच्या गावाकडे जास्तीत जास्त भाताची लागवड केली जाते. भाताच्या शेत्या आहेत. धान वगैरे पिकवल्या जाते आणि खूप सुंदर भात म्हणजे खायला मिळतो. त्याचप्रमाणे वैनगंगा नदीसुद्धा आहे जवळपास. तर तिथे मासे वगैरे, झिंगे खूप छान असं म्हणजे खायला मिळतं. आणि या ब्रह्मपुरीचं मार्केट ना सगळ्यात चांगलं मार्केट आहे. इथं खूप व्हरायटीचे म्हणजे सर्वच प्रकारचं खायला मिळतं. जंगल जवळ असल्यामुळे जंगलातील वनस्पती आहेत, भाज्या आहेत, सर्व ताजंच खायला मिळतं. हे जे कॉर्नरवरून असं मी टर्न झाले तर हा रस्ता ब्रह्मपुरीकडे जातो. तर हे आता आमच्या गावचं पेट्रोल पंप आहे. काहाली गावची खूप सुधारणा झालेली आहे, खूप डेव्हलपमेंट झालेलं आहे. आता हे मी माझ्या घराच्या दिशेने म्हणजे जात आहे. तर हा जो रोड दिसत आहे तुम्हाला, तर हा सरळ एकदम नानोरी, दिघोरी, तोरगाव इथून डायरेक्ट ना एकदम पवनीकडे जातो. पवनीवरून डायरेक्ट भंडारा. ही पलीकडची जी घरं दिसत आहेत ते खंडाळा गावाची आहेत. तर खंडाळा आणि काहाली गावाच्या मधामध्ये शेतं आहेत. तर माझ्या घराच्या बिलकुल समोरच असे शेतं आहेत. माझ्या घराचा थोडासा फ्रंटवाला भाग मी तुम्हाला दाखवत आहे. तर मागे सुद्धा खूप लांबपर्यंत घर आहे. ते फक्त थोडासा भाग तुम्हाला दिसत आहे माझ्या घराचा. हे माझं घर आहे. तर आता व्हिडिओ बनवत असल्यामुळे मी काही घरी जात नाही. मी एकदम सरळ निघून जात आहे. नंतर एखाद्या दिवशी मी माझं टोटली घर दाखवणार तुम्हाला. आता मी तुम्हाला माझ्या गावाची ओळख करून दिलेली आहे. माझा गाव तुम्हाला कसा वाटला
कहाली गावाशेजारील गावाची सुद्धा ओळख करून देणार आहे समोरच्या व्हिडिओमध्ये. तर आता मी इथेच थांबते. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी, गावाकडची जीवनशैली पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या अनुभवाचा तुम्ही एक भाग बना. नमस्कार.